पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव येथे 2018 ते 2022-23 या दरम्यान दिव्यांग निधीसह 14 वित्त आयोग तसंच स्मशानभूमी यामध्ये आर्थिक अपहार झाल्याप्रकरणी तात्कालीन सरपंच व तात्कालीन ग्रामसेवक यांची चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावी अशी मागणी काराव येथील दिव्यांग लाभार्थी मंगेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे। पेण तालुक्याच्या ग्रुप ग्रामपंचायत काराव येथील रहिवासी असणारे दिव्यांग लाभार्थी मंगेश काशीनाथ म्हात्रे यांनी मिळवलेल्या माहितीच्या अधिकाराखाली ग्रुप ग्रामपंचायत काराव येथील तत्कालीन सरपंच अर्पणा कोठेकर व तत्कालीन ग्रामसेवक संजय जाधव यांनी ग्रामपंचायतीच्या 2018 ते 2022-23 दरम्यान दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निधीमध्ये घेतलेल्या डिनर सेट वस्तूच्या किमतीत जास्तीच्या किमतीचं स्टिकर लावून लाखो रुपयांचा अपहार केला आहे आणि तसंच 14 वित्त आयोगाच्या कामांमध्ये सुद्धा फार मोठा अपहार करून न झालेल्या कामांची बिलं काढली आहेत। यासह ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या स्मशानभूमीच्या जागेत देखील अपहार झाला असल्याचं सदर ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच अर्पणा कोठेकर व तत्कालीन ग्रामसेवक संजय जाधव यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबतची लेखी तक्रार मुख्यमंत्री, प्रधान सचिव, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, पेण पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे। दरम्यान पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी विक्रांती तांडेल या 1 महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतमध्ये येऊन तपासणी करून याबाबतचा जबाब पाठवण्याचं सांगितलं आहे। तक्रारदार मंगेश म्हात्रे यांनी आमच्यावर केलेल्या कोणत्याही आरोपांमध्ये तथ्यता नाही आणि आम्ही जी काही कामे केली आहे किंवा दिव्यांगांना जो काही वस्तुरूपी वाटप केले आहे ते ग्रामपंचायतीच्या कायद्याच्या चौकटीत राहूनच केले आहे। जर काही चुकीचे केले असेल तर त्यांनी ते सिद्ध करावं। प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हवी असेल ती चौकशी होईल, पण हे मात्र नक्की की आम्ही कोणत्याही प्रकारचा अपहार केलेला नसल्याने तत्कालीन सरपंच यांचे पती तुलसीदास कोठेकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं आहे। आज मी अशी मागणी करतोय, तुम्हा प्रसार माध्यमांच्या समोर अशी मागणी करतोय की मागील सरपंच अर्पणा तुलसीदास कोठेकर, ग्रामसेवक संजय जाधव यांनी ग्रुप ग्रामपंचायत कारावचा जो आर्थिक अपहार केला आहे त्या अपहाराबद्दल योग्य तो न्याय मिळावा। तो अपहार असा होता, काराव ग्रामपंचायतीसाठी लागणार जे स्मशानभूमी आहे ती आज कित्येक पिढ्यानपिढ्या काराव ग्रामपंचायतीच्या म्हणजे काराव गावच्या हद्दीत आहे, गावच्या ताब्यात आहे आणि त्या नको असलेल्या गोष्टीसाठी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी 1,86,15,130 रुपयाचा व्यवहार घडून आणला आहे। त्या व्यवहारासाठी सीओची मान्यता नाही, तसा व्यवहार होऊ नये म्हणून मागील ग्रामसभेचा एक ठराव होता की असा कोणताही व्यवहार करू नये जागा खरेदीचा, पण त्या सगळ्या गोष्टीला त्यांनी मुजोरगिरी दाखवून या गोष्टी घडून आणल्या। तदनंतर अपंगांचा जो काही डिनर सेटचा खरेदीचा विषय होता त्यामध्ये त्यांनी 4.5 लाखाचा हा सगळा प्रकार होता, त्यामध्ये 2.5 लाखाचा नुसताच अपहार आहे। तुम्हाला मी डिनर सेट माझ्या समोर ठेवून दाखवलेला आहे कशा पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे। त्या संदर्भात ठेकेदारांनी जी स्टेटमेंट दिली होती ती देखील तुम्हाला शूटिंग मी ऐकवलेली आहे आणि मी घेतलेल्या माहितीप्रमाणे आरटीआयच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामनिधीद्वारे आणि 14 वित्त आयोगाच्या द्वारे झालेली कामे ही खोटी कामे आहेत, ती बिलं ही खोटी काढली गेलेली आहेत। त्याचा त्यांनी यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांचाच समावेश आहे। यांनी संगनमताने खूप मोठा अपहार घडून आणला आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।